नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज रफल स्लीव्ज दाखवणार आहे। हे बघा, मी डबल फोल्ड घेतलेला आहे। उंची 13 घेतलेली आहे आणि वरतून 4 इंच घेतलेला आहे वरच्या साईडला, आणि खालच्या साईडला 7 इंच घेतलेला आहे। आणि त्याला असा राऊंड आकार देऊन घ्यायचा वरतून खालपर्यंत आणि कट करून घ्यायचं। ते बघा, अशा प्रकारे मी कटिंग केलेलं आहे। आता आपण ज्या साईडनं 7 इंच घेतलेला आहे त्या साईडनं आपण आता त्याला डबल फोल्ड करून घेणार आहोत। हे बघा, मी आता हे डबल फोल्ड करत आहे। दोन्ही स्लीव्ज मी एकदाच कट केलेल्या आहेत आणि दोन्ही पण मी एकदाच खालून फोल्ड करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी ह्या दोन्ही स्लीव्जला फोल्ड करून घेतलेला आहे। आता मी याला खालच्या साईडने स्लीव्ज लावणार आहे, हे लेस लावणार आहे। ते बघा आता तुम्ही मी कशी लेस लावते ते। आधी उलटी साईड करून त्याला हे लेस लावून घ्यायले। अशी लेस लावून घेतली। आता त्याच्यावर परत एकदा सरळ करून डाब टिप देत आहे, म्हणजे लेस व्यवस्थित बसेल आणि बाहेर पण असं काही दिसणार नाही, काही नाही, व्यवस्थित हे होईल। काही अशा प्रकारे केलेलं आहे। आता याला आपण चुन्या घ्यायच्या आहेत। जिकडून आपण लेस लावलेली आहे त्या साईडकडेच आपल्याला फोल्ड करून अशा चुन्या घ्यायच्या आहेत। मी एक साईड लावून करून घेतल्यात, ही दुसरी साईड बघा तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे करून घ्यायचं आणि आता जे आपली स्लीव्ज आहे तिचा मध्य काढायचा। मी ही अस्तर जोडून घेतलेली आहे अशा प्रकारे, आणि जे तो मध्य भागून 2 इंच घ्यायचं आणि 2 इंचाच्या पुढं 3 इंच घ्यायचं दोन्ही साईडनं। आधी 2 इंच आणि 2 इंचापासून परत 3 इंच असं घ्यायचं। आणि आता स्लीवचं याचं मध्य हे करायचं, जिथून आपण 3 इंच घेतले 3 ते 2 इंचामध्ये जे आपण फ्रिल घेतलेल्या आहेत त्या तेवढ्या 2 आणि 3 इंचामध्येच तेवढ्या ते बसवायच्या। आणि जे वर मोकळे कपडा राहील तो हे 2 इंच त्या साईडचे 2 इंच अशा याच्यामध्ये आपल्याला परत त्याला चुनट घ्यायच्या आहेत। हे बघा, हे अशा प्रकारे ही चुनट घ्यायच्या आणि परत ते 2 इंच आणि 3 इंच जे आहे त्या दोन्हीच्या मध्ये परत जे आपण ते दुसऱ्या फ्रिल घेतलेल्या आहेत चुनट, त्या चुनट तिथं बसून द्यायच्या। हे बघा, हे अशा प्रकारे पूर्ण राऊंड असं शिवून घ्यायचं। आणि आता याचं असं मध्ये हे करून आपण आता ही स्लीव्ज ब्लाऊजला शिवून घेणार आहोत। हे बघा, मध्यभागी मध्ये असं बरोबर जोडून घ्यायचं आणि परत मोजून सगळं व्यवस्थित हे करून ही अशी स्लीव्ज परत जोडून घ्यायची। हे बघा, मी अशा प्रकारे जोडत आहे। ही स्लीव्ज फार छान दिसते, तुम्ही एकदा शिवून बघा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि माझी ही रफल स्लीव्ज तुम्हाला कशी वाटली ते प्लीज मला कमेंट्स करून सांगा। आता अशा प्रकारे मी पूर्ण हे शिवून घेतले। थोडा स्लीवचा कपडा जास्त झाला होता म्हणून तुम्ही कट करून घेतला आहे। हे अशा प्रकारे माझी स्लीव्ज शिवून तयार झालेली आहे। हे बघा, ही शिवल्यावर अशी दिसते। हे बघा, एकदम खूप सुंदर दिसत आहे। तुम्हाला कशी वाटली ते प्लीज सांगा।